ए पागल असं लावतात मी तर खाली उतर खाली उतर खाली उतर काय माहित नाही वहिनी वहिनी माझ्या जाऊ दे. हे सगळं कापायचंय ना? गाडी आली गाडी आली सिद्धू आला वहिनी सिद्धू आला ए वाच आई सिद्धिराज हो इतक्या कमी वेळात ही गाडी कशी काय मॅनेज केलीत? हो ना खरं सांगू म्हणजे लोकांचं ना आपल्यावरती खूप प्रेम आहे. मला फक्त 2 कॉल करायचे कष्ट घ्यावे लागलेत खरंच सांगतोय तुला. अगं म्हणजे झाला काय एक जुना कार्यकर्ता म्हणजे खरं सांगू तर मित्रच आहे माझा तो. त्याला आम्ही सांगितलं त्वरित तात्काळ ताबडतोब ही आतगडी अरेंज करून दे. भाई साब 0 मिनिटात अरेंज करून दिली की नाही बघते नाही. खरंच म्हणजे मला ना कधी कधी हेवा वाटतो की लोकांचं एवढं प्रेम आहे आपल्यावरती. का नाही असणार अरे लोकांसाठी एवढं काम केलंय त्याने मग लोकांनी कधीतरी मदत केली तर काय हरकत आहे अगदी बरोबर. बरं बरं चला चला पटापट आपण आवरूया. गाडी तर आली आहे आता मस्तपैकी सजवायची. चला चला पटापट कामाला लागा. उद्घाटन कधी लोक हे टेबल सरळ कर ना. सिद्धिराज खर तर त्या मेळाव्यात आपल्या मिसळीला इतका छान प्रतिसाद मिळाला म्हणून तर आपण हा व्यवसाय करायचा निर्णय घेतला ना. खरं सांगू माझा ना पोटात जरा गोळा आलाय हो. म्हणजे सगळं नीट पार पडेल ना. भावना उगाच मनात असे विचार नको आणूस. तुला कल्पना सुद्धा नाही की हे सगळं किती छान होणार आहे ते. अरे बरी सापडली. तुला काय वाटलं होतं तू माझ्या तावडीतनं अशी निसटून जाशील का? तुझं मरण आहे ना माझ्याच हातात आहे कळलं. आणि ते माझ्याच नावावर लिहिलेलं आहे. काय कसं वाटतंय कसं वाटतंय गौरी गौरी माझ्या मुलीच्या नवऱ्याची बायको. सॉरी 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 पहिली बायको पहिली बायको. इतके दिवस कशी अशी उंदराच्या पिल्लांसारखी बिळात लपून बसली होतीस. मला वाटलं मेलीस तू आणि तुझी मुलगी. पण नाही. अरे तू काही उंदीर कसली चांगली मांजर निघालीस. मांजर मांजरीला माहितीये का 9 जीवदानं मिळतात असं ऐकलंय. काय कुठे ठेवलंयस मुलीला लपून सांग सांग ना ग. कुठे आहे तुझी मुलगी सांग ना सांग ना. नाव सांग नाव सांग. इथे 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 नाच रे मोरा नाच रे मोरा. नाव सांग नाव सांग. तुला माझी भीती नाही वाटत? सांग ना तुला माझी भीती नाही वाटत? का नाही वाटत माझी भीती तुला? मला माहितीये तुला आणि तुझ्या मुलीला माझ्या नातीची सगळी इस्टेट हवी आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव तुम्ही दोघींनी कितीही प्रयत्न केलात ना तरी माझ्या नातीच्या वाट्याचं जे काही आहे ते मी तुम्हाला मिळू देणार नाही जोपर्यंत ही तिची ग्रहणी यायची आहे. आणि ते मिळवण्यासाठी मी वाटेल ते करेन. मी कुठल्याही थराला जाऊ शकते. तुला कल्पना आहे त्याची? लक्षात येत आहे? बोल कुठे ठेवलेस तुझ्या मुलीला? पत्ता दे. बोल ना बोल बोल. तुला मारायचं असतं ना
तर मी आत्ताच मारून टाकलं असतं, पण मला तुझी ही मुलगी हवी आहे. कळलं? बोल. बोलायचंय 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 बोल 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 बोल. दीर्घ श्वास घे आणि बोल बोल. अगं बोल ना. हे बघ, आता जर तू बोलली नाहीस, तू तुझ्या मुलीचं नाव आणि पत्ता मला जर दिला नाहीस, तर पुढच्या 15 दिवसांमध्ये अन्नपूर्णा तिचा शोध घेणार आहे आणि मग सगळा गजब उठेल. अहो मॅडम, ती मरेल. तिची माझी बोट तुझ्या घशात घालेन. मरेल ती. अरे मारूनच टाकायचंय मला तिला आणि तिच्या मुलीला. त्या दोघींनी मरायलाच हवंय. काका, मला खूप भूक लागली आहे. एक काम कर, मला बर्गर ऑर्डर कर. बर्गर कशाला खायचंय? जंक फूड अजिबात खायचं नाही. मी साधना मावशींना सांगतो, ते हेल्दी काहीतरी देतील. साधना मावशी. अरे काका, साधना मावशी नाही आहेत. मी त्यांना किती वेळा हाका मारल्या. असतील ना घरातच. साधना मावशी. ऋषी, काय झालं? काय चाललंय? अगं हिला भूक लागली आहे. साधना मावशी नाहीये म्हणते. कुठे गेल्यात? नाहीयेत, बाजारात गेले असतील. एवढा वेळ आणि न सांगता? अशा कधी न सांगता जात तर नाहीत त्या. आई, काही प्रॉब्लेम नसेल ना झाला? नाही रे, काही नसेल झालं. बट जस्ट टू बी सेफ तू जाऊन बघून ये ना. बघतो मी. तो हिला खायला दे. पण काका, मला बर्गर पाहिजे. हिला माग बर्गर. नाहीशा, चलो दूध प्यायचंय. चल चल. सारखं काय? नशीब कमळीने मला वेळेत सावध केलं आणि म्हणून मी तिथून निसटले. नाहीतर आज माझं काहीच खरं नव्हतं. पाणी पी. विश्व, मला सांग, जयंत तिथे पोहोचलाच कसा? नाही, कमळीने मला तिच्याकडे लपवलं हे नक्की त्याला कुठून तरी कळलं असणार आहे. हे बघ जानू, झालं गेलं सगळं विसरून जा. आता तू आलेस ना इकडे, काळजी करू नकोस, मी आहे आता. ओके? नाही विश्वा, तुला काय वाटतंय जयंत आता एवढ्यावर थांबेल? तो आता काही ना काही करून माझा शोध घेण्याचा नक्की प्रयत्न करणार. माझ्या सगळ्या जवळच्या व्यक्तींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार तो. अगं विश्वा, तो घरी तर गेला नसेल ना? त्याने माझ्या घरच्यांबरोबर काही वेळ वाकडं तर केलं नसेल ना? विश्वा, मला खूप भीती वाटते. अगं जानू, का घाबरतीयस तू? काहीही होणार नाहीये, ट्रस्ट मी. आणि उगाच असे अंदाज बांधत बसण्यात काय अर्थ आहे का? सांग मला. सोड ते विचार आणि अजिबात घाबरू नकोस. ओके ओके, फॉर युअर सेक एकदा लक्ष्मी काकूंना फोन करतो. म्हणजे तिथे काय परिस्थिती आहे याचा अंदाज घेतो, म्हणजे आपल्यालाही कळेल. ठीक आहे? ओके, आता बस आणि पाणी पी, मी आलोच.